अहिल्यानगर उत्तरचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली। दरम्यान या प्रकरणी दिनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात देसाई यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। तृप्ती देसाई यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की नितीन दिनकर हे महिलांना भाजपमधील पद देण्याचे आमिष दाखवून ढाब्यावर पार्ट्यांचे आयोजन करतात, नाच गाण्याचे कार्यक्रम घेतात आणि रात्री उशिरापर्यंत महिलांना थांबवून त्यांचा मानसिक छळ करतात। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांना पोलीस संरक्षण मिळाल्यामुळे कुणीही विरोध करण्यास घाबरते। अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर जिल्ह्याचे नामकरण करून महिलांचा सन्मान केला जात असताना पक्षातीलच पदाधिकाऱ्याकडून महिलांवर अन्याय होतोय, हे लज्जास्पद आहे। त्यामुळे नितीन दिनकर यांना जिल्हा अध्यक्ष पदावरून तातडीने दूर करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान सदर व्हिडिओ माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातील असून तो एडिट करून खोटे आरोप करत यामागे राजकीय द्वेष असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी असे दिनकर यांनी म्हटले।